नेमकं काय झालं बरं? म्हणजे उमेदवारांना अर्ज का माघारी घेतला? काय नाव त्याचं आणि कुठल्या प्रभागामध्ये? प्रभाग क्रमांक 16 मधून विकास जयराम शिंदे यांना आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली होती. ते आम्हाला 2:30 ते 3च्या दरम्यान कळलं की त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी मागे घेतलेली आहे. ही उमेदवारी मागे घेण्याचं कारण त्यांनी आमच्याकडे आणखीन काहीतरी स्पष्ट त्या ठिकाणी केलेलं नाही. पण आमचा संशय असा आहे की त्याच्यावर दडपण टाकून ती उमेदवारी या ठिकाणी माघार घेतलेली आहे. हे सर्वसामान्य माणसाचा इथला जो काँग्रेसचा गड राहिलेला आहे प्रभाग क्रमांक 16 त्याला कुठेतरी खीळ बसवण्याचं काम साधारणतः विरोध करताना त्यांच्यामध्ये ती साधारणतः धडकी भरली असेल की प्रभाग क्रमांक 16 मध्ये हा काँग्रेसचा गड राहिलेला या गडाला कसं हलवता येईल अशी एखादी रणनीती त्यांची त्या ठिकाणी असू शकते. कोण्या पक्षाची जास्त तुम्हाला असं वाटतं संशय? आता दोन्ही पक्ष त्याच्यामध्ये सामील असावेत असं मला माहिती. आता त्यांनी जोपर्यंत आमच्याकडे प्रतिक्रिया देणार नाही तोपर्यंत आम्ही ती भूमिका नाही, पण त्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर निश्चितच आम्ही तुमच्या समोर त्या पद्धतीने येऊ. तुमचं ते बोलणं अगोदर म्हणजे झालेलं आहे का नंतर की तुम्ही हा संशय कोण्या आधारे व्यक्त करताय? नाही, आम्ही संशय या आधारे करतो की आम्ही गोरगरीब जो मराठा आहे, सर्वसामान्य मराठाला न्याय मिळावा या भूमिकेतून आम्ही ती उमेदवारी त्या ठिकाणी दिली होती. आणि त्या उमेदवाराला जाणून बुजून या पद्धतीनं असं करणं हे काही लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये बसत नाही. आता ही गोष्ट तेवढीच निश्चित आहे की त्याच्यावरती दडपण आलं हे काही सांगतायत म्हणजे हे तर निश्चित खरं आहे. तुम्ही काय आता ते म्हणजे त्यांच्या घरी जाणार ते माहिती घेणार असते त्याच्याकडे संपर्क करणार ना आम्ही पक्ष म्हणून. आता आमचा उमेदवार होता तो त्याच्यावर दडपण आलं, त्याच्यावर काय दडपण आलं नेमकं त्याच्याबरोबर काय झालं आता तो आज न उद्या आमच्या संपर्कात त्या ठिकाणी येईल. त्याचा भाऊ आमच्याकडे येऊन गेला, मोठ्याने रडून गेला, त्याने आक्रोश केला की हे जे झालं हे काही चुकीचं झालेलं आहे आणि लोकांना सुद्धा या प्रभाग 16 मध्ये आवडलेलं नाही. हाच मेसेज तुम्ही सगळ्या जालन्यामध्ये जाणार आहे. उद्या काय निवडणुका ह्या लोकशाही तुम्हाला ठेवायची की नाही ठेवायची? उद्याच्या या प्रभागात 16 प्रभागामध्ये तुम्ही अशी दडपशाही करत असाल तर सगळ्या जालन्यामध्ये उद्या तुम्ही दडपशाही करणार आहे. तुम्ही दडपशाही केल्यापेक्षा विकासाची भाषा करा ना. विकासाच्या या मुद्द्यावरती तुम्ही समोर यायला पाहिजे. तुम्ही दडपशाही करून सर्वसामान्य गरीब मराठ्याला तुम्ही जर या पद्धतीनं जर दाबत असाल तर पुन्हा तुम्हाला प्रस्थापिताला या ठिकाणी राज्य करायचं आहे का? हे मी बोलत नाही, ही जनता त्या ठिकाणी बोलते. कुठला पक्ष आहे की ह्यांच्याकडून हे झालं असेल? हे दोन्ही पक्ष तेच करणार आहे साहेब. हे दोन्ही फक्त आता नाटक करण्यापुरते वेगवेगळे झालेले आहेत. हे दोघांची प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये तीच आहे ना. तुम्ही बघा ना, हे आता ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या ते म्हणतात 120 निवडून आले पण 82 तर काँग्रेसचे आहे ना त्याच्यामध्ये. मग ही दडपशाही कोणाची आहे? आमचेच उमेदवार घ्यायचे, पळून न्यायचे आणि तिकडं त्यांच्यासमोर घरोबा करायचा. ही काही महाराष्ट्राची फुले शाहू आंबेडकरांची संस्कृती नाही किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती नाही. हे सर्वसामान्य जनतेला काँग्रेस न्याय देतं हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून हा प्रकार त्या ठिकाणी मुद्दामून त्यांनी सुरू केलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.